नमस्कार शेतकरी मित्रांनो, जसं की सर्व शेतकरी बांधव आता आतुरतेने वाट पाहत आहे ते म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची। शेतकरी मित्रांनो, जसं की सर्व शेतकरी बांधवांना अपेक्षा होती की हिवाळी अधिवेशन जे आहे तर या हिवाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणाबद्दल नवीन अपडेट येईल। तर मग खरोखर आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल काही अपडेट आहे का, किंवा मग नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे, आणि त्याचबरोबर काही शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एक संभ्रम देखील आहे की नमो शेतकरी योजना ही बंद झालेली आहे। मग खरोखर आता ही योजना बंद झाली का? बंद झाली नसेल तर मग ती तो जो हप्ता आहे पेंडिंग, जो की नमोचा 8वा हप्ता शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे, तो हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, आणि ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो जमा होणार आहे तर त्यांना काही महत्त्वपूर्ण अशी कामे करावी लागणार का, अशी संपूर्ण शेतकऱ्यांना जे काही सध्या पडलेले प्रश्न आहेत तर त्या संपूर्ण प्रश्नांवरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर नमो शेतकरी योजना ही बंद झाली असं शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न उभे राहत आहे, आणि हा प्रश्न उभा राहणं देखील साहजिक आहे। कारण आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वितरित होऊन जवळपास 1 महिन्यांचा कालावधी होत आलेला आहे। कारण 20 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचा 21वा हप्ता वितरित करण्यात आला, आणि ज्यावेळेस पीएम किसानचा हप्ता वितरित केला जातो तर त्यानंतर लगेचच नमो शेतकरी योजनेचाही हप्ता हा वितरित केला जात असतो। परंतु यावेळेस म्हणजे पीएमचा 21वा हप्ता वितरित होऊन 1 महिन्यांचा कालावधी होत आलेला असताना सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वितरित झालेला नाही, आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न उठतो। परंतु शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना जी आहे ती योजना बंद झालेली नाही, ही योजना चालू आहे आणि अशीच चालूही राहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता ही योजना चालू आहे, मग हा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा येणार, हाही शेतकऱ्यांना पडलेला मुख्य प्रश्न आहे। परंतु त्या अगोदर शेतकरी मित्रांनो, आपण पुढे जाणूनच घेणार आहोत की हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार। परंतु त्या अगोदर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वितरित झालेला आहे त्यापेक्षा 6 लाख शेतकरी बांधव आता अपात्र ठरवण्यात आलेले आहे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी। आता यामध्ये कोणकोणते शेतकरी बांधव अपात्र झालेले आहेत, तर नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे हा 90,41,428 शेतकरी बांधवांनाच फक्त मिळणार आहे। आता यामध्ये जे शेतकरी बांधव अपात्र झालेले आहेत तर त्यामध्ये एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती जर लाभ घेत असतील या अगोदर, तर त्यातील फक्त एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे, आणि ज्या इतर व्यक्ती आहेत त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे। जसं की पीएम किसानच्या 20व्या हप्त्यापर्यंत आणि नमोच्या 7व्या हप्त्यापर्यंत आपण जर पाहिलं तर एका कुटुंबातील 2 किंवा 3ही व्यक्ती लाभ घेत होत्या, तर आता त्या कुटुंबातील त्या 3 व्यक्ती जर लाभ घेत असतील तर त्यातील फक्त एकच व्यक्तीला लाभ भेटणार आहे, आणि उर्वरित ज्या 2 व्यक्ती आहेत त्या 2 व्यक्ती वगळण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर जे शेतकरी बांधव इन्कम टॅक्स भरतात त्यांनाही वगळण्यात आलेला आहे, आणि जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेसाठी किंवा नमो शेतकरी योजनेसाठी पात्र नसताना सुद्धा त्यांनी आतापर्यंत लाभ घेतलेला आहे असेही खूप नावं वगळण्यात आलेले आहे। आणि काही शेतकरी बांधवांचं KYC प्रक्रिया जी आहे ती कंप्लीट नाहीये, काहींचं लँड रेकॉर्ड कंप्लीट नाहीये, काहींचं आधार आपल्या बँकेला लिंक नाहीये, तर काहींचं फार्मर ID कार्ड कंप्लीट नाहीये। अशा कारणांमुळे सुद्धा अनेक शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत। मित्रांनो, हा जो आकडा आहे हा 6 लाख शेतकरी बांधवांचा आहे, म्हणजे एवढे मोठ्या प्रमाणावरती शेतकरी बांधव हे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी वंचित राहणार आहेत किंवा मग वगळण्यात आलेले आहेत। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता खात्यामध्ये यावा असं वाटत असेल तर तुम्ही तुमची KYC प्रक्रिया कंप्लीट आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे, तुमचा आधार हे तुमच्या बँकेला लिंक आहे की नाही तेही चेक करून घ्यायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधारला लिंक आहे की नाही ते चेक करायचं आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असणं अत्यावश्यक असणार आहे। हे 4 ऑप्शन जर तुमचे येस असतील तर आणि तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। अन्यथा यातील एक जरी काम तुमचं न राहिलेलं असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा वितरित होणार नाहीये। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अद्यापही वेळ आहे, तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रावरती जाऊन किंवा तुमच्या pmkisan.government.in या संकेतस्थळावरती जाऊन तुमचं स्टेटस चेक करू शकता। आता राहिला प्रश्न की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार। मित्रांनो, जसं की यापूर्वी सांगितलं जात होतं की हिवाळी अधिवेशन आहे, आणि हिवाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीची तरतूद केली जाईल, आणि हिवाळी अधिवेशन संपताच लगेचच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा वितरित केला जाईल।
मग आता शेतकरी बांधव प्रश्न विचारतात की हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे आणि मग अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता हा वितरित का झाला नाही। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य शासनाला नमो शेतकरी योजनेसाठी जे पैशांची निधीची तरतूद करावी लागते, जे निधी आवश्यक असतो तर त्या निधीची तरतूद करावी लागते। परंतु हिवाळी अधिवेशन सुरूही झालं आणि संपलंही आहे, परंतु तरी सुद्धा या हिवाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेच्या कुठल्याही निधीची तरतूद करण्यात आलेली नाही हिवाळी अधिवेशनामध्ये। त्यामुळे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये तो लगेचच जमा होणार नाही। परंतु मित्रांनो, सध्या जे निवडणुकीचा रिझल्ट बाकी आहे तर तो आहे 21 डिसेंबर रोजी, म्हणजे तोपर्यंत आचारसंहिता सुद्धा लागू असणार आहे आणि तोपर्यंत राज्य शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा GR निर्गमित करण्यात येणार नाही। परंतु 21 डिसेंबरला ज्यावेळेस आचारसंहिता संपते, रिझल्टही लागतोय, तर त्यावेळेस राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी एक नवीन GR निर्गमित करण्यात येऊ शकतो आणि या GRच्या माध्यमातून जी काही निधीची तरतूद करावी लागणार आहे, यासाठी जवळपास 1850 कोटी रुपयांचा निधी हा राज्य शासनाला लागणार आहे, कारण 90,41,000 शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा भेटणार आहे आणि यासाठी 1850 कोटी रुपयांचा निधी हा राज्य शासनाला आवश्यक असणार आहे। तर मग 21 डिसेंबर नंतर राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी एक GR निर्गमित करण्यात येईल आणि या GRच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता एकूण 1850 कोटी रुपयांचा हा निर्गमित करण्यात येईल, त्याचं वाटपही करण्यात येईल। म्हणजे एकंदरीत 21 डिसेंबर नंतर तर 30 डिसेंबर या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये केव्हाही नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा वितरित केला जाऊ शकतो। मित्रांनो, ही होती संपूर्ण नमो शेतकरी योजनेबद्दलची अपडेट। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।